हाय, आज आपण ओल्या बोंबिलाची भाजी बनवणं शिकवते. हे ओले बोंबिले याला मी हळद मीठ लावून ठेवलं आहे. यांना कशी भाजी पण बनवायची आणि फ्राय पण करून दाखवते. छोटे छोटे भेटलेत आज बोंबील आम्हाला, नाही तर जाड आणि थोडे मोठे पण असतात, पण मी बारीक बोंबील घेतली, ते मी बनवून तुम्हाला दाखवते. कढई टाकली आपली आणि हे बनवण्यासाठी बटाटे घेतले. बटाटे, कांदा चिरून घेतलाय बारीक, टमाटर चिरून घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर आणि हे आलं लसणाची पेस्ट. याला मी आधीच मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे. तर चला आपण बनवूया. आधी मी बटाटे थोडेसे फ्राय करून घेते. बघा, बटाटे थोडेसे फ्राय करून घेतले. हे आपण साईडला आता काढूया. असे टाकले तरी चालतात. आपण टाकूया कांदे. कांदे थोडे फ्राय झाले. आलू लसूणची पेस्ट थोडीशी, ही एकदम पटकन झटपट होणारी रेसिपी आहे. त्याला काही जास्त हे नाही लागत. थोडंसं गळायला थोडंसं मीठ, हळद, धना पावडर आहे 2 चम्मच, गरम मसाला आहे, लाल तिखट, थोडंसं पाणी घालते. मसाला जळायला नको. याला थोडंसं तेल सुटू द्यायचं. जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं. झटपट बनणारी रेसिपी. आणि आता ना मैत्रिणींनो, थोडं जर्मलच्या कढया वगैरे जरा कमी वापरा. अशा स्टीलच्या कढया किंवा पितळाच्या किंवा लोखंडाच्या कढया घ्यायचं, कारण जर्मल चांगलं नसतं. मी पण कमी करणार आहे हळूहळू. आता याला थोडी उकळी येऊ देते. बटाटे शिजले की मग आपण बोंबील टाकूया. आता थोडं 10 मिनिटं जरा शिजू देते. चला भाजी
भाजीकडे थोडी शिजते तवर मी बोंबील फ्राय करून घेऊया. त्याला आपण उरवलेलं हे आलं लसूणची पेस्ट, मीठ आणि हळद तर मी लावून ठेवले, थोडं मिरची पावडर, थोडी धना पावडर. जाड बोंबील असले ना की त्याला पाटा करून टाकतो, पण आपले कसे पातळ आहे छोटे बोंबील आहे याला काय एवढा हे नाही, त्याला असं पण फ्राय करू शकतो. एकदम सिंपल आणि पटकन होणारी रेसिपी. रवा घेतला त्यात थोडंसं मीठ टाकते, थोडी मिरची पावडर, एकदम असं जास्त लावायचं याला. आधी गरम करून घेतलंय मी पाणी. असे सर्विस मी चिरून घेतले ते असे मध्ये चिरून घ्यायचे म्हणजे पाणी त्याच्यात असं भरणार नाही. एवढंच ठेवून घेतो. हे फ्राय करायला ठेवले. त्याला आता आपण ही भाजी मस्त बॉईल आलंय. बटाटा थोडासा शिजला. आता जी उकळी आली त्यात बोंबील टाकून घ्यायची. त्याला जास्त वेळ नाही ठेवायचे, 5-10 मिनिटं फक्त. हे आता आपण झाकण बिकण काही ठेवणार नाही याला, त्याला शिजू देऊ. चला बोंबील शिजताय तर आपण पलटी करून घेऊया मच्छी. हे खूप मऊ राहतं आणि एकदम सांभाळून करायला. शिजलेत मस्त. लगेच बंद करायचं आणि कोथिंबीर थोडी. झालेत आपली बोंबिलाची भाजी, ओले बोंबील झाली आपली रेसिपी. बोंबिलाची ओले बोंबिलाची भाजी, बोंबील फ्राय, ज्वारीची भाकरी आणि भात. झटपट होणारी रेसिपी तुम्ही करून बघा. कसं लागलं सांगा, लाईक करा, शेअर करा.